नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी किराणा आणला होता, तर मला बाजरी, ज्वारी, नंतर कळण्याचं, गव्हाचं पीठ हे सगळं मला दळून घ्यायचं होतं. तर मी आता ते दळण्यासाठी डबे, मी जे पीठ संपलेलं होतं आधीचं, तर ते मी घासून वाळवून घेतलेले, स्वच्छ पुसून घेतले आणि आता मी हे धान्य त्याच्यात टाकत आहे. धान्य निवडण्याची गरज नाही, कारण त्या शॉपमधलं धान्य खूपच स्वच्छ असतं. 1 किलो ज्वारी, 1 किलो बाजरी आणि कळण्याचं असं 3 दळणं घेत आहे दळायला. 3 ते 4 डब्बे बसतील अशी माझ्याकडे ही मोठी जंबो पिशवी आहे. त्याच्यामध्येच मी सगळे दळण दळायला घेऊन जाते. कळण्याच्या पिठाची रेसिपी मी मागच्या वेळेसही दाखवली होती, तरीही मी आता झटपट दाखवत आहे. 1 किलो ज्वारी घेतलेली आहे, अर्धा किलो उडदाची डाळ घेतलेली आहे, जी सालासकट असते ती, आणि उडदाची डाळ मी मिक्स करून घेत आहे. ज्वारी आणि उडदाच्या डाळीमध्ये मी मूठभर धणे घेतलेले आहेत आणि त्यासोबतच 4 चमचे जिरे घेतलेले आहे आणि 25 ते 30 मेथीचे दाणे घेतलेले आहेत. आणि भाकरी याच्यामध्ये मी दळतानाच मीठ टाकून दिलेलं आहे, तर चवीपुरता मीठ अंदाजे टाकलेला आहे. खूप छान लागते ही भाकरी, नक्कीच ट्राय करा. त्यानंतर लगेच मी हे दळणं तयार केल्यानंतर दळूनही आणले आणि गव्हाचं पीठ मी ह्यावेळेस जास्त दळलेलं आहे, 14 किलो, कारण सुट्टी लागलेली आहे मुलींना आणि मेन म्हणजे पाहुणेही येतात सुट्टीमध्ये म्हणून. गहू मला पर्सनली गोणीमध्ये दळायला नाही आवडत, पण माझ्याकडे 8 किलोचाच डबा आहे पिठाचा आणि 20 किलोचा डबा जो आहे तर तो स्कूटीवर मावत नाही, म्हणून यासाठी मी यावेळेस गोणीमध्ये दळून आणलेला आहे. मला गिलक्याची भाजी करायची होती. 1/2 किलो गिलके घेतलेले आहेत, ते कापून घेतले बारीक आणि त्यामध्ये एक छोटी वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे. 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेणार आहे आणि 3 ते 4 चमचे मी खोबरं घेणार आहे. या साध्या पद्धतीच्या भाज्या मी यासाठी दाखवत आहे की टिफिनला द्यायला खूप इझी होतात आणि महत्त्वाचं म्हणजे आपण रोजचं जेवण हे खूप साध्या पद्धतीचंच करत असतो, कारण की खूप वेगळी रेसिपी बनवून रोज खाणं हे आपल्या आरोग्यासाठीही चांगलं नाही आहे, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि प्रत्येक गावाकडच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात, म्हणून मग मी तुम्हाला मी जे बनवते ते दाखवण्याचा प्रयत्न करते. दगडी खलबत्त्यामध्ये जीही कुटून आपण ही ग्रेव्ही बनवतो ना, ती प्रचंड फारच छान लागते. ही भाजी इतकी साधी, इतकी सोपी, पण चविष्ट लागत होती. म्हणून मग तुम्हीही तुमच्याकडेही असेल खलबत्ता, जोही असेल तो स्टीलचा, पितळी किंवा दगडी, त्याच्यात वाटून या पद्धतीची भाजी नक्कीच ट्राय करा, मस्तच लागते. 1.5 पळी तेल घेतलं आहे, त्यात मोहरी टाकली, थोडंसं जिरं टाकलं आणि थोडं हिंग टाकलेलं आहे आणि त्यामध्ये जे मी वाटून घेतलेलं होतं खलबत्त्यात ते तेलात टाकून दिलं आणि हे वाटण असं मस्तच कुरकुरीत झाल्यानंतर स्वच्छ मुगाची डाळ धुवून घेतली आणि त्यामध्ये मी वाफवायला ठेवली, कारण की मुगाची डाळ शिजायला थोडा वेळ लागेल गिलक्यांपेक्षा, तर मग गिलके टाकण्याआधी मी मुगाची डाळ टाकून दिली आहे. मी यावरती आता हळद टाकल्यानंतर ना झाकून दिलं. डाळ बऱ्यापैकी म्हणजे 80% शिजून झालेली आहे. त्यानंतर मी आता यात गिलके टाकून दिले. भाजीमध्ये चवीपुरता मीठ टाकलं आणि हे सगळं मिक्स करून मी त्यावरती ताट ठेवलं आहे. त्या ताटामध्ये 1.5 ग्लास पाणी ठेवलं की त्याच पाण्याची वाफ होऊन खाली पाणी पडेल आणि ते पाणी कोमट झाल्यावर यात भाजीचा उपयोग केला जाईल. भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये मी तिखट टाकून घेतलं आणि बाजूलाच पोळ्याही करत आहे. ताटातील पाणी बऱ्यापैकी कोमट झालेलं ते या भाजीमध्ये मी मिक्स करून घेतलं. कोरडी खायची असेल तर कोरडीही खूप छान लागते आणि पातळ ज्यांना अंशरस्याची आवडते तेही खाऊ शकतो. नंतर आता जेवण वगैरे बनवून झालेलं आहे. किचन आता आवरायचं आहे. भांड्यांचं मी जे उष्ट होतं ते या प्रकारे काढून घेते, भांडी स्वच्छ करून मग घासायला घेते. तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूपच कर्कश आवाज येत असेल, कारण आजूबाजूला खूप कामं सुरू आहेत बिल्डिंगचे आणि फारच टाईल्स कटिंग किंवा इतर कामांमुळे ना फार आवाज येत आहे. प्लीज त्यासाठी खरंच मनापासून सॉरी.
युटिलिटी एरियामध्ये मी या प्रकारे भांडे जमा करून ठेवते. आता मला किचन स्वच्छ करायचा होता, किचन ओटा, आणि त्यासोबतच मला आज किचनची डीप क्लिनिंग करायची होती. फार गरम होत आहे, एवढा उकाडा वाढलेला आहे की म्हणजे किचनमध्ये असं वाटतं 8 ते 9पर्यंत सगळी कामं संपून जायला हवीत. भाजी, दुधाची पातेली, मी हे सगळं किचन ओटा डीप क्लीन करताना डायनिंग टेबलवरती ठेवते तात्पुरता, आणि मग ते सगळं स्वच्छ झाल्यानंतर विंडोवरचं सगळं सामानही मी उचलून घेते. तर रोज मी पुसून घेत असते, मग त्यावेळेस ना बाजूला करून सगळ्या वस्तू पुसते. पण आज ओटा जरा मला थोडा चिकट वाटत होता, मग त्यासाठी मी किचनची डीप क्लिनिंग करत आहे. किचन ओटा स्वच्छ करण्यासाठी मी डिशवॉश लिक्विडचा वापर केलेला आहे. मी साबणचा वापर करत नाही. मी आधीही सांगितलेलं आहे, पण प्रत्येक व्हिडिओनंतर ना खूप नवीन ताई जॉईन होत असतात आपल्या फॅमिलीमध्ये, त्यामुळे काही गोष्टी परत सांगाव्या लागतात. कारण आपण साबण जर वापरला ना तर गॅस ओटा खूप पांढरा होतो, असा माझा पर्सनली अनुभव आहे, आणि दिसतोही असा भुरसट. म्हणून ना मग मी नेहमी डीप क्लीन करताना डिशवॉश लिक्विडचाच वापर करत असते. गालाचा ना हा स्पेशली किचन ओटा पुसण्यासाठी स्पॉन्ज येतो, म्हणजे कापडच असतं एक प्रकारचं. तर त्याच्याने ना खूप छान गॅस ओटा क्लीन होतो, आणि सगळं पाणी तो खेचून घेतो, हे महत्त्वाचं आहे. तर तुम्ही नसेल घेतला तर नक्कीच घ्या. येलो, पिंक, स्काय ब्ल्यू या कलरमध्ये ते येत असतात गाला कंपनीचे. किचन ओटा आवरल्यानंतर ना मी नेहमीच म्हणजे आठवड्यात 4 वेळेस तरी कमीत कमी किचन ट्रॉलीजला ना खाली पाय आहेत, तर तिथलं डेली तर काही पुसत नाही मावशी, म्हणून ना मग मी आठवड्यातून 4 ते 5 वेळेस नेहमीच मी स्वतः मॉपने पुसून घेत असते. सोप्याखालचा भाग, हॉल, किचन किंवा बेडरूमही मी कधी कधी पुसून काढते, कारण की लहान मुलं घरात असले ना तर ते कसले तरी डाग पाडतच असतात. खूप म्हणजे चहाचे म्हणू द्या किंवा जेवण करतात ना तेही डाग खूप पाडतात ते, म्हणून मग मी स्वतः स्वच्छ करून घेते. मग त्यानंतर ना त्यामुळे टाईल्स ही नेहमीच चकाकत राहते. किचन ओटा स्वच्छ झालं ना खूप बरं वाटतं, म्हणजे फारच छान वाटतं. आणि घरी आवरून झालं तर विचारूच नका, असं वाटतं फार मोठं काम झालं. ॲक्च्युली मोठंच काम असतं आपल्या गृहिणींसाठी हे सगळं. किचन ओट्याला कुठलं मटेरियल वापरलेलं आहे हा प्रश्न मला एका महिन्यापूर्वीच विचारला होता, म्हणजे कमेंट्समध्ये. तर खरंच ताई सॉरी, मला लेट झालं द्यायला उत्तर. तर हे ना G5 मटेरियल आहे. याच्यामध्ये बरेच कलर येतात, व्हाईट कलर येतो, ग्रे कलर येतो, बरेच कलर होते, पण मी हा कलर निवडलेला आहे. छान आहे, क्लिनिंगलाही सोपा जातो, आणि महत्त्वाचं म्हणजे चकाकत राहतो. आधी किचन ओट्यांना कडप्पा, ग्रॅनाईट, मार्बल वगैरे असं बसवलं जायचं. आता भरपूर किचन ओट्यामध्ये प्रकार आलेले आहेत बसवण्यासाठी. तर आपण निवडतो हे सगळं मॉडर्न, पण मेंटेनही खूप करावं लागतं. कारण तुम्ही माझं जे सिंक बघत असाल किचनमधील, तर त्याला खूप मेंटेन करावं लागतं. त्याचा म्हणजे ना व्हाईट कलर हा टिकवण्यासाठी मला सारखं क्लिनिंगही करावं लागतं. कधी कधी मला वाटतं ते स्टीलचं बसवलेलं बरं झालं असतं. काल कामदा एकादशी होती, तर मला देवाराही स्वच्छ तर करायचाच होता, कारण बऱ्याच दिवसापासून स्वच्छ डीप क्लिनिंग झालेली नव्हती. तर मी सगळे देव, नंतर जे हँगिंग दिवे आहेत, घंटा आहेत देवाऱ्यातील, तर त्या मी स्वच्छ करून घेतल्या. देवाऱ्याबद्दल ना मला बरेच प्रश्न विचारले जातात. तर देवाऱ्याचं मटेरियल हे विनियरचं आहे, आणि देवाऱ्याला मी स्वच्छ नेहमी कसं करते, तर मी ना हे सगळे मायक्रोफायबर क्लॉथ्स आहेत ना, तर ते मी क्विक वॉशमध्ये धुवून घेत असते वॉशिंग मशीनमध्ये, आणि ते ओलसर जसे असतात तर त्याच्याने मी संपूर्ण फर्निचर पुसून घेत असते. त्यावेळेस मी देवांसाठी ना विमचं लिक्विड वापरलेलं आहे, जे मी मागील व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला. तर मला खूप चांगलं वाटलेलं आहे. तर काही जण तर पितांबरीचा वापर करतात, मला पितांबरी योग्य वाटत नाही, तर पण मला हे लिक्विड खूप छान वाटलं. आणि त्यानंतर मी हे हँगिंग दिवेही
तुम्हाला स्वच्छ करून दाखवत आहे. म्हणजे इतकं इझिली हे सगळं स्वच्छ होऊन जातं. तर आपल्याला खूप घासावं नाही लागत. आणि मेन म्हणजे अँटिक वस्तू आहेत ना, तर यांच्या डिझाईन रेखीव दिसण्यासाठी त्यामध्ये ब्लॅक कलरचं काहीतरी भरलेलं असतं, तर तेही निघत नाही, हे म्हणून खास गोष्ट आहे. आपण तांबे पितळीची वस्तू जेव्हा स्वच्छ करत असतो ना, तर त्यावेळेस ना आपले हातही खूप खराब होतात व काहींना ॲलर्जी असेल तर तिथे तडेही पडतात. तर माझ्या हातांनाही खूप प्रॉब्लेम होतो, पण या लिक्विडने मला अजिबात प्रॉब्लेम नाही झाला. मी हे सगळे हँगिंग दिवे, नंतर देवाऱ्यातील घंटा ह्या स्वच्छ केल्यानं तर हातही एकदम स्मूथच राहिले आणि या वस्तूही खूप स्वच्छ झाल्या. काल कामदा एकादशी होती, त्यानिमित्त मी पूजा करून घेतली. कामदा एकादशी म्हणजे सर्व कामना इच्छा पूर्ण करणारी एकादशी. चैत्र मासातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी. या एकादशीला फलदा एकादशीही म्हणतात. कामदा एकादशीचे असे महत्त्व काय आहे, हा प्रश्न महाराज युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांना विचारतात. भगवान श्रीकृष्ण आपल्या श्रीमुखातून महत्त्व सांगतात. रत्नपूर नावाचं एक राज्य होतं. रत्नपूर स्थानकावर पुंडलिक नावाचा राजा राहत होता. हे स्थान अत्यंत रत्नांनं भरलेलं वैभवशाली राज्य होतं. या राज्यात भरपूर गंधर्व, अनेक अप्सरा राहत होत्या. खूप कलाकारही राहत असत, जे नृत्य आणि संगीताचे कार्यक्रम प्रस्तुत करत. ललित व ललिता हे पती पत्नी या राज्यात राहत असत. ते दोघेही एकमेकांवरती खूप प्रेम करत. एकदा ललित गाण्याचा कार्यक्रम सादर करत होता, पण या कार्यक्रमात ललिता नव्हती. यामुळे ललितला ललिताचा विरह सहन होत नव्हता. त्याचे संपूर्ण लक्ष ललिताकडे होते. ललित एकाग्र नसल्यामुळे त्याचा सूरभंग झाला. ललितचे गाणे एक विषारी नाग ऐकत होता. सूरभंग झाल्यानंतर नागाने राजाकडे कंप्लेंट केली की राजा, तुझं ध्यान न करता ललित त्याच्या पत्नीचं स्मरण करत आहे. या गोष्टीमुळे राजाला खूप राग आला. राजाने शाप दिला, या क्षणी ललित निर्भक्षी राक्षस बनून जाणार. आणि त्या क्षणी ललित निर्भक्षी राक्षस बनून गेला. राक्षस होऊन ललितला खूप पीडा होत होती. तो जंगलात गेला. आपल्या पतीचे हाल बघून ललिता दुःखी होऊन तीही जंगलात गेली. एकदा ललिताला ऋषी शृंगी यांचे दर्शन झाले. तिने मनापासून विनंती केली, ललितला मुक्ती द्या या वेदनेतून. तेव्हा ऋषी शृंगी यांनी कामदा एकादशीचे व्रत करायला सांगितले. तिने ते व्रत मनोभावे केले. द्वादशीला मंदिरात गेली. देवा, मी हे व्रत मनोभावे केले आहे. माझ्या पतीला या व्रताचे पुण्य लाभू द्या. त्या क्षणी ललित राक्षसातून माणसात परावर्तित झाला आणि त्याच्या पीडा संपून गेल्या. भगवान श्रीकृष्ण सांगतात, जोही हे कामदा एकादशीचे व्रत करतो त्याचे पाप नष्ट होऊन त्याला मनासारखे फळ मिळते. माझी आई नेपाळला गेलेली होती पशुपतीनाथला व इतर ठिकाणी फिरण्यासाठी. तर तिथून ना माझ्यासाठी, बहिणीसाठी आणि भावासाठी हे भांडे आणलेले आहेत आईने. तर नेपाळमध्ये प्रत्येक घराच्या बाहेर या प्रकारच्या भांड्यांमध्ये पाणी आणि त्यामध्ये फुलं टाकून ठेवलेली असतात दरवाजाच्या बाहेर किंवा आत. आणि यामध्ये फुलं ठेवलेली असतात प्रत्येक घरी. हे ॲक्च्युली तिथले लोक पॉझिटिव्ह एनर्जीसाठी करतात असं आई सांगत होती. तर आईने, आईच्या मैत्रिणींनी, आमचे म्हणजे सगळे नातेवाईक मिळूनच ट्रिपला गेलेले होते. तर त्यांनी सगळ्यांनी हे घेतलेलं आहे. आईने पशुपतीनाथवरून हा पंचमुखी रुद्राक्षही आणलेला आहे. तर मी हे जरा तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं, म्हणून मी ते शेअर केलेलं आहे. कुठलाही देश असो, तिथल्या पद्धती जवळपास सारख्याच असतात मला असं वाटतं. आपल्याकडेही दरवाजामध्ये फुलं, पाणी, कळस असं ठेवलं जातं. तर हे सगळं पॉझिटिव्ह एनर्जीसाठी असतं की प्रत्येक घरी म्हणजे जो समोरून व्यक्ती येत असतो त्याचं चांगलंच मन असेल आपल्यासाठी, हे नसतं तर त्याच्या मनातल्या निगेटिव्ह भावना ह्या आपल्या घरी येण्याच्या आधीच बाहेर निघून जाव्यात, म्हणून हे सगळं केलं जात असतं.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपल्या घरातील मेंबर असतात ते दिवसभर कामानिमित्त बाहेर गेलेले असतात, तर ते थकून आलेले असतात. कधी कधी त्यांचाही मूड चांगला नसतो. तर एंट्री केल्या केल्या असं काहीतरी प्रसन्न आपल्या दरवाज्यातच दिसलं तर त्यांचा मूड ऑफ जो झालेला असतो ना, तर तो चांगला होतो. यासाठीही हे सगळं केलं जातं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कुठल्याही कारणासाठी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.